आणि बुलेटिनची सुरुवात करूयात आताच्या घडीच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं 6 फुटीर खासदारांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावलेली आहे। 2 आठवड्यात नोटीसला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। एक मोठी बातमी, 6 फुटीर खासदारांना सुप्रीम कोर्टाने आता नोटीस बजावलेली आहे आणि पुढील 2 आठवड्यांमध्ये या नोटीसला उत्तर देण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाच्या वतीने जारी करण्यात आलेले आहेत। तर या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। रामराजे शिंदे आणि सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला रामराजे यांच्याकडे मी जातेय। रामराजे, एकीकडे सुप्रीम कोर्टाने ही नोटीस बजावलेली आहे, यातून नेमकं काय म्हटलं गेलंय? बिल्कुल शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यातर्फे 3 दिवसापूर्वीच याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेमध्ये सांगण्यात आलं होतं की लोकसभा अध्यक्षांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाचं ऐकून घेतलं नाही आणि त्याचबरोबर विलिनीकरणाला मर्जरला परवानगी दिली, आपली कोणतीही बाजू ऐकून घेतली नाही। मूळ पक्ष जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत, कोणी सदस्य जात असतील, खासदार जात असतील म्हणून पक्ष तसं होऊ शकत नाही असे काही आक्षेप घेतले होते आणि लोकसभा अध्यक्षांनी दिशाभूल केलेली आहे अशा संदर्भाचा आक्षेप घेत याचिका दाखल केली होती। त्यावर आज सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की 6 खासदार त्यांनी हे मर्जर कशासाठी केलं त्या संदर्भाचं स्पष्टीकरण द्यावं आणि त्याचबरोबर लोकसभा कार्यालयाला सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली आहे। लोकसभा कार्यालयाला सुद्धा मर्जरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे का या संदर्भामध्ये विचारणा केलेली आहे, त्यांना सुद्धा त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे। त्यामुळे हे 6 खासदार आणि लोकसभा कार्यालय नेमकं काय उत्तर देते ते पाहावं लागणार आहे आणि सुनावणी पुढच्या 2 आठवड्यावर ढकलण्यात आलेली आहे। त्यामुळे आज नेमकं उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत आणि 3-4 दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे गट जो आहे तो सुप्रीम कोर्टात गेला होता या संपूर्ण प्रकरणासाठी आणि आज आपल्याला माहिती मिळाली की उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काही कायदेशीर सल्ला घेण्यात आलेला आहे आणि काही वकिलांशी सुद्धा चर्चा केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये ही आज महत्वाची सुनावणी होती आणि सुनावणीमध्ये मात्र ठोस जरी काही झालं नसलं तरी सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली आहे। नेमकं पक्ष सोडण्यासाठी काय कारण होतं हे आता या 6 खासदारांना सांगावं लागणार आहे, कारण जे पत्र लोकसभा अध्यक्षाकडे देण्यात आलं होतं त्या पत्रामध्ये सांगण्यात आलं होतं की काँग्रेसकडे उद्धव ठाकरे गट आता वळतोय आणि तिकडे विलीन करण्याचा विचार जो आहे तो नेत्यांच्या मनात येतोय, त्यामुळं आम्हाला या पक्षामध्ये राहायचं नाही म्हणून हे पक्ष जे 6 खासदारांनी सोडल्याचं माहिती देण्यात आली होती आणि हाच मुद्दा जो आहे तो आता कदाचित इथून पुढे येऊ शकतो आणि तो सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा चर्चेला येण्याची शक्यता आहे। निश्चित। रामराजे, तुम्ही सोबत राहा। सागर, खरं तर या 6ही खासदारांकडून असंही सांगण्यात आलेलं होतं वारंवार आम्ही कायदेशीर रीतीनं हा मार्ग निवडलेला आहे, कायदेशीर सल्ला सुद्धा घेतलेला होता, त्यामुळे कोणतीही चूक आमच्याकडून घडलेली नाही। आता पुढील ही नोटीस बजावल्यानंतरची किती आव्हानं त्यांच्या समोर आहेत। दुसरीकडे ठाकरे गटानं जो आता लढा दिलेला आहे